नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेता जाऊन आपण पाहणार तर 8 जुलै रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. पाठीमागच्या 8 ते 10 दिवसापासून जो राज्याभरामध्ये याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल या ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला. या पावसामध्ये आपल्याला कमी येण्याची दाट शक्यता आहे. उद्यापासून पावसात घट होणार आहे, लक्षणीय घट होण्याची दाट शक्यता आहे. उद्यापर्यंत राज्याच्या बहुतांश भागात पाऊस पडेल, मात्र जवळपास 9 ते 10 तारखेनंतर राज्यात बहुतांश भागामध्ये हा कोरडा राहण्याची दाट शक्यता आहे. त्याचबरोबर येणाऱ्या जवळपास 15 ते 16 दिवस पाऊस राज्यात नसणार आहे. जो पाऊस पाहायला मिळेल तो घाटमाथा आणि कोकणाचा काही भाग असेल. याच ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या काही दिवस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. सर्वप्रथम सध्याची सिस्टम प्रणालीबद्दल आपण जर पाहिलं, बंगालच्या उपसागरात जो कमी दाब क्षेत्र निर्माण झाले होते ते कमी दाब क्षेत्र मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल ना उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग असेल, या भागामध्ये स्थित आहे. या ठिकाणी आता वेल मार्क लो प्रेशर एरिया तयार झाला आहे. याचबरोबर एक ऑप्शन ट्रप जे आहे ते गुजरात दक्षिण भागापासून केरळपर्यंत अजूनही विखुरलेला आहे. तर या ऑप्शन स्ट्रपच्या मदतीने सध्या कोकणामध्ये जो पाऊस पाहायला मिळणार आहे तो पाहायला मिळत आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं ना, आज रात्री पावसाचा अंदाज जर पाहिला, सर्वप्रथम पालघरचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, याच्यानं वसई, वाडा, जव्हार, मोखाड, तलसारी या ठिकाणी हलक्या, काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळतोय. तसं भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड, शहापूर याही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. तुरळक स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे, हलक्या मध्यम स्वरूपाचा. पुणे जिल्ह्याचाही बहुतांश जो पश्चिमी भाग असेल व मध्यवर्ती भाग असेल या ठिकाणीही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर अहिल्यानगरचा राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, काही एक दुसऱ्या स्वरूपात असेल जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल संपूर्ण, या ठिकाणी आज रात्री जोरदार पावसाची दाट शक्यता आहे. तसेच धुळे आणि नंदुरबारचाही साक्री तालुका, नवापूर तालुका या भागामध्ये पावसाची दाट शक्यता आज रात्री आहे. याचबरोबर जळगावचं येवला, जळगाव, जामोद, भुसावळ एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच अमरावतीचा उत्तर भाग असेल, वर्धाचा उत्तर भाग असेल, या ठिकाणीही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. भंडारा आणि गोंदियाचा उत्तर भागामध्ये हलक्या स्वरूपात ढग पाहायला मिळत आहे. याचबरोबर इटापल्ली, चिंचोरा, चारमोसी या गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल, एक दुसऱ्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर कोल्हापूर असेल, रत्नागिरी असेल, सांगली, साताऱ्याचा पश्चिम भाग असेल, या ठिकाणीही आपल्या तुरळक स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. राज्याच्या इतरत्र भागात जर पाहिलं तर राज्याच्या इतरत्र भागामध्ये आज रात्री पावसाची शक्यता फार कमी आहे. ढगाळ वातावरण मात्र भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर याच्यामध्ये संभाजीनगर असेल, जालना, बीड असेल, सोलापूरचा बहुतांश भाग, तसेच यवतमाळचा बहुतांश भाग असे, चंद्रपूर, गडचिरोली उत्तर भाग या ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. पावसाची शक्यता आहे, मात्र ते काही पर्टिक्युलर ठिकाणीच पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला तर येणाऱ्या 24 तासात राज्यात जो पाठीमागच्या 4 दिवसापासून पाऊस पाहायला मिळाला याच्यामध्ये घट येण्याची ही दाट शक्यता आहे. विदर्भ असेल, विदर्भाचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल, पश्चिम महाराष्ट्राचा अतिपश्चिम पूर्व भाग असेल, याच्यामध्ये सांगली, कोल्हापूरचा पूर्व, सांगली पूर्व, सातारा पूर्व, पुणे दक्षिण भाग असेल, अहिल्यानगरचा दक्षिण भाग असेल आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा या भागामध्ये पाऊस आता एकदम कमी येण्याची दाट शक्यता आहे. उद्यापर्यंत पाऊस हलक्या स्वरूपात राहील, उद्यानंतर पाऊस हा अत्यंत कमी येणार आहे. याचबरोबर कोकणाचा विचार केला, पालघरचा संपूर्ण जिल्हा असेल, ठाणे, मुंबई, याचबरोबर रायगडचा बहुतांश भाग असेल, या ठिकाणी एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळेल. याचबरोबर संपूर्ण घाटामध्ये भाग असेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी संततधार स्वरूपाचा म्हणजे हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणेचा घोड असेल, भोर असेल, राजगुरुनगर, पुणे शहर असेल, जुन्नर, लोणावळा या ठिकाणीही एक दुसऱ्या स्वरूपात जोरदार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर पुणे शहर असेल, शिरूर असेल, बोरचा पूर्व भाग असेल, सातारा पश्चिम भाग असेल, कोल्हापूर पश्चिम, सांगली पश्चिम या भागामध्ये आपल्याला काही वेळापुरता हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला येणाऱ्या 24 तासात पाहायला मिळेल. अहिल्यानगरचं पाहिलं, अकोले, पारनेरच्या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. नगर असेल, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव हा जो पट्टा असेल या ठिकाणी आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर खांदेचा विचार केला तर नाशिकमध्ये आज मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर येणाऱ्या 24 तासामध्ये नाशिकचे काही भाग असे असतील त्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. याच्यामध्ये इगतपुरी, नाशिक, दिंडोरी, कळवण, चांदवड, येवला, याचं मालगाव, सटाणा भाग तालुक्यांचा समावेश आहे. याचबरोबर जळगावचा चोपडा
याचबरोबर बडगाव असेल, चाळीसगाव, अळमनेर या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर यावळ, रावेत असेल, भुसावळ, जामनेर या ठिकाणी आपल्याला तुरळक काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. तसेच धुळेचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर नंदुरबारचा संपूर्ण जिल्हा या जिल्ह्यामध्येही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. आज सध्या तर त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळत नाही, मात्र आज रात्रीनंतर ते उद्या रात्रीपर्यंत या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेचा भाग असेल, कन्नड, खुलताबाद, सिंदोड हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. नवापूर, पैठण, औरंगाबाद असेल, याचबरोबर भोकरदन, जालनाचा भोकरदन आहे, या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस एक दुसऱ्या स्वरूपात पाहायला मिळण्याची दाट शक्यता. बाकीचे जे राहिलेले काही जिल्हे असतील याच्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम हा विदर्भातील ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर मराठवाड्याचा बहुतांश संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये जालना, परभणी, नांदेड, बीडचा पश्चिम भाग, लातूर पश्चिम भाग हलक्या स्वरूपाचा, लातूरचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल, या ठिकाणी ड्राय वेदर संपूर्णतः राहणार आहे. हिंगोलीचा उत्तरी भाग असेल, कळमुद्री या ठिकाणी हे ड्राय वेदर राहू शकतं. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर असेल, सांगली, सातारा आणि पुणे या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचं आज पाहायला मिळेल. मात्र उद्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये पाऊस आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये कमी येण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर IMDचे भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या 24 तासासाठी पुणे घाटमाथ्याचा भाग असेल, साताराचा घाटमाथ्याचा भाग असेल, या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर पालघर असेल, नाशिकचा घाटमाथ्याचा भाग असेल, रायगड असेल आणि रत्नागिरी आणि कोल्हापूरचा घाटमाथ्याचा भाग या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा अलर्ट आहे. याचबरोबर बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्मसह काही प्रमाणामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळतील. राज्याच्या इतरत्र भागामध्ये कोणताही अलर्ट नाही आहे. मात्र अलर्ट दिलेला नाही आहे याचा अर्थ असा नाही की त्या ठिकाणी पाऊस नसणार आहे. पाऊस त्याही ठिकाणी पाहायला मिळेल, मात्र त्याचं स्वरूप कमी असेल. काही ठिकाणामध्ये फक्त ढगाळ वातावरण, तुरळक स्वरूपाचाच पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर येणाऱ्या 16 किंवा 18 तारखेनंतर एक बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होणार आहे, लो मार्क एरिया तयार होईल. त्यानंतर राज्यात पावसाच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर अल निनोचं हे वर्ष आहे, त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही पाणी साठवून केले असेल, याचबरोबर आता झाले नसेल, तरी पण येणाऱ्या पावसामध्ये तुम्ही पाण्याची मुबलक प्रमाणामध्ये साठवून करण्याची आवश्यकता, कारण यावर्षी पाऊसमान हा अत्यंत कमी आहे. जुलै महिन्यामध्येही विदर्भाचा बहुतांश भाग सोडला तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, याचबरोबर कोकण असेल, याचबरोबर मराठवाडा असेल, अत्यंत कमी पाऊस पाहायला मिळेल. जो पाऊस आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे जवळपास 10 दिवस पाठीमागचा, एवढाच पाऊस हा आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे. याचा पुढचा हा संपूर्ण महिन्यामध्ये पाऊस हा अत्यंत कमी राहण्याची शक्यता. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.